दरम्यान महाड दुर्घटनेमध्ये बेपत्ता झालेल्या बसचे चालक आणि वाहक चिपळूण आगरचे आहेत। त्यामुळे चिपळूण बस डेपोमध्ये बस चालक आणि वाहकांनी गर्दी केली आहे। वाहक आणि चालकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय। एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, तुम्ही ही दृश्य पाहता, ही दृश्य चिपळूण आगराची आहेत। बसचे चालक आणि वाहक हे चिपळूणचे असल्या कारणामुळे चिपळूणच्या बस आगरमध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते। त्याचसोबत प्रवाशांचे नातेवाईक देखील त्या ठिकाणी जमा झालेले आहेत अशी माहिती मिळते। बेपत्ता बसमधील बस चालक आणि वाहक हे चिपळूण आगरमधले आहेत। चिपळूण डेपोमध्ये चिंतेचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय। चालक वाहक त्याचसोबत एसटी आगाराचे संचालक स्थानिक त्या ठिकाणी जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चिंतेचं वातावरण यामध्ये सगळ्यांमध्येच पाहायला मिळतंय, कारण बेपत्ता झालेले आहेत 2 एसटी बसेस। महाडमध्ये रायगडच्या सगळ्यात मोठं महाराष्ट्राच्या इतिहासातलं हे सर्च ऑपरेशन सुरू आहे। हे सगळ्यात मोठं सर्च ऑपरेशन ह्याला आपण म्हणू शकतो। 2 एसटी बसेस त्याचसोबत 4 ते 5 खासगी वाहनं बेपत्ता झाल्याची माहिती आहे। अभिजित सोनावणे आपला प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। अभिजित, काय अधिक माहिती देशील? बस आगरमध्ये आपण पाहतोय जरा चिंतेचं वातावरण आहे। नक्कीच मयांक, या दोन्ही बस ज्या आहेत ज्या बेपत्ता आहेत त्याचे जे चालक आणि वाहक आहेत ते चिपळूण आगाराचे आहेत आणि कालपासून त्यांच्याशी संपर्क होत नाहीये। बसेसचा अजून थांगपत्ता लागलेला नाहीये इतकी, त्यामुळे त्यांचे सहकारी वाहक चालक जे आहे चिपळूण आगाराचे त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे। त्यांच्या परिवाराला या वाहक चालकांकडून सांत्वना दिली जाते, त्यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। एकंदरीतच आपल्या सोबत वर्षानुवर्षे काम करणारी ही त्यांची जी सहकारी मंडळी आहे त्यांच्यासोबत अशी दुर्घटना झाल्यामुळे सर्वच वाहन चालक, वाहक असतील, चालक असतील यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे सध्या। मयांक, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर आपण मुश्ताक खानकडे जाऊया, आमचा प्रतिनिधी रत्नागिरीचा। मुश्ताक, काय परिस्थिती आहे रत्नागिरीमध्ये? कारण या दोन्ही बसेस ह्या मुंबईकडे येत होत्या आणि एक जयगडकडे जात होती। काय अधिक माहिती मिळते रत्नागिरीमधून? मयांक, रत्नागिरी जिल्ह्यासाठी अत्यंत दुःखद घटना आहे आणि एकंदरीतच रत्नागिरी असेल, चिपळूण असेल, या ठिकाणी सगळे दुःखात आहेत आणि चिपळूण बस स्टँडवर मोठ्या प्रमाणावर लोकांनी आणि चालक वाहकांनी गर्दी केली होती आणि सगळे चिंतित होते की नेमकं काय झालं असेल आणि कधी गाडी मिळणार, या सगळ्या गोष्टी चर्चा करत होते। पोलीस बंदोबस्त सुद्धा तिथे वाढवण्यात आलेला आहे, कारण की लोक आहेत चिपळूण चिठ्ठी सुद्धा तिथे गर्दी करत आहेत आणि एकंदरीतच जिल्ह्यामध्ये सगळ्याच ठिकाणी म्हणजे चिपळूण असेल, रत्नागिरी असेल, या ठिकाणी जे यामध्ये प्रवासी होते त्यांची माहिती गोळा करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे। तिथे ते माहिती लावणार आहेत अशी त्यांनी माहिती दिली। पण सध्या तिथे लोक जमलेली आहेत आणि विषय एकच आहे की घटना अत्यंत वाईट आहे, ही कशी काय घडली। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। मुश्ताक खान आमचा प्रतिनिधी देखील माहिती देतोय। राज्याच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन बहुधा याला म्हणावं लागेल, कारण 2 एसटी बसेस आणि 3 ते 4 खासगी वाहनं ही पुरामध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते। मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिलेली आहे। पंतप्रधानांनी देखील याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे।